राज्यात निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि 3 डिसेंबरला नगरपालिकांचे निकाल लागणार आहेत। या पार्श्वभूमीवर नेत्यांची भाषणं, आरोप प्रत्यारोप आणि गाजणारी वक्तव्य चर्चेत येत आहेत। अशातच सर्वाधिक चर्चेत आलेलं विधान म्हणजे 2 तारखेनंतर 15 दिवस द्या, तुमचं दुकान बंद करतो आणि बाजार समिती वेगळी करतो। हे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत नगर परिषदेच्या प्रचार सभेत केलेलं वक्तव्य आहे। आक्रमक शैली, थेट बोलण्याची पद्धत आणि वादग्रस्त विधान यामुळे पडळकर हे कायमच चर्चेत असतात। पण यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य केवळ राजकीय नसून जत आणि सांगलीच्या बाजार समितीच्या भविष्यासंदर्भात मोठा संकेत देणार होतं। चला तर याबद्दल सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे तसेच आक्रमक शैलीमुळे चर्चेत असतात। सध्या राज्यात निवडणुकांचे वारे वाहत असताना जत नगर परिषद निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकरांनी कंबर कसली आहे आणि याच निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी जतमध्ये असताना पडळकरांनी आपल्या स्टाईलमध्ये भाषण करत अनेकांवर निशाणा साधला, ज्यामुळे ते आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत। सुरुवातीला पडळकर ज्यांच्यामुळे चर्चेत आले ते विधान नेमकं काय होतं त्यावर नजर टाकूया। पडळकरांचा जवळचा उमेदवार सागर पडळकर याला तुला बघतो अशी कोणीतरी धमकी दिली, मार्केटमध्ये तुझा 1 नंबरला गाळा आहे असं म्हणत त्याची कुंडली बोलून दाखवली। त्यानंतर संताप व्यक्त करत पडळकर म्हणाले की अरे, मार्केट कमिटीच्या जोरावर दादागिरी करणाऱ्यांना मला सांगायचे की 2 तारखेच्या नंतर 15 दिवसांच्या आत तुमचं दुकान बंद करतो आणि जतची मार्केट समिती वेगळी करतो। आम्हाला धमक्या द्यायच्या भानगडीत जाऊ नका असं म्हणत पुढे पडळकरांनी जत मार्केट समितीमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे असं म्हणत टोला लगावला आणि आचारसंहितेच्या पूर्वीच इथे प्रशासक येत होता। सोबतच 8 तारखेला नागपूर अधिवेशन सुरू झाल्यानंतर मी अधिवेशनात आहे तेव्हा सगळ्या फाईल फिरवून घेतो आणि तुमचा बाजार उठवतो अशी टीका पडळकरांनी आपल्या सभेमध्ये केली। याशिवाय पडळकरांनी पुढे उपस्थितांना विश्वास देत म्हटलं की जतची मार्केट समिती पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्रातली नंबर 1 ची कमिटी असेल। याशिवाय आमचं एक स्वप्न आहे की या जतमध्ये महाराष्ट्रात जे नामांकित घोडे बाजार होतात ते आम्हाला इथे जतमध्ये भरवायचे आहेत आणि यानंतर त्यांनी जत विकासाचा आराखडा वाचून दाखवला। त्या विकास आराखड्यामध्ये त्यांनी काय म्हटलं तेही पाहूयात। ही निवडणूक शहरातील जनतेसाठी ही ऐतिहासिक निवडणूक ठरणार असून शहरासह विस्तारित भागातील रस्ते, भुयारी गटार यासाठी 150 कोटींचा आराखडा तयार केलाय। कोणत्याही प्रभागातील गल्लीबोळ विना रस्त्याचं राहणार नाही असा शब्द गोपीचंद पडळकरांनी दिला। याशिवाय येत्या 2 वर्षांनंतर जतला दुष्काळ भूमी म्हणण्याची वेळ येणार नाही, जत ही देवभूमी म्हणून उदयास येईल असं सुद्धा पडळकर म्हणाले। दरम्यान राज्य सरकारनं अलीकडेच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ज्या तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अस्तित्वात नाही त्या सर्व तालुक्यात स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहे। या निर्णयाचा थेट परिणाम म्हणून जत, कवठे महाकाळ आणि कडेगाव या तिन्ही तालुक्यांना स्वतंत्र बाजार समित्या मिळणार आहेत। हा निर्णय पहिल्या नजरेत विकासात्मक वाटत असला तरी सांगली जिल्ह्यात याचं गंभीर राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। कारण या नव्या समित्यांमुळे सांगली बाजार समितीचा त्रिभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलाय। अनेक दशकांपूर्वी पेटलेला हा वाद न्यायालयीन लढाईनंतर शांत झाला होता, पण नव्या निर्णयामुळे जुनी जखम पुन्हा एकदा ताजी झाली आहे। तर या निर्णयावर जिल्ह्यातील विविध गटांमध्ये स्पष्ट भिन्न भावना दिसून येत आहेत। यात समर्थन करणारे सांगली आणि मिरज परिसरातील अनेक आमदार, व्यापारी संघ, शेतकरी संघटनांचा एक गट यांचं मत आहे तालुका पातळीवर स्वतंत्र समित्या निर्माण झाल्याने स्थानिक पातळीला बळ मिळेल, शेतकऱ्यांना नजीकच्या ठिकाणी दर मिळतील आणि प्रशासकीय कामकाजही वेगाने होईल। तर जत आणि कवठे महाकाळमधील काही लोकप्रतिनिधी आणि अनेक व्यापारी मंडळ याचा काहीसा विरोध करताना दिसतात। यांना मूळ भीती आहे की सांगलीची मूळ बाजार समिती विभाजित झाल्यास तिचं ऐतिहासिक आर्थिक सामर्थ्य हे कमी होईल आणि राजकीय समीकरणं सुद्धा बिघडू शकतात। इतकंच नाही तर खासदार विशाल पाटील यांनी या निर्णयाला थेट न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा सुद्धा दिला। तर विद्यमान संचालक मंडळाने सुद्धा नव्या समितींच्या स्थापनेला कडाडून विरोध दर्शवला। यामुळे एकीकडे सरकारचा निर्णय आणि दुसरीकडे स्थानिक राजकीय वास्तव यांच्या टकरामुळे वातावरण तापू लागले। तर या नव्या बाजार समितीच्या वादात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे सध्या द्विधा मनस्थितीमध्ये असल्याचं सुद्धा दिसतंय। एकीकडे ते जत आणि कवठे महाकाळ तालुक्यांचे प्रतिनिधित्व करतात जिथे या निर्णयाला मोठा विरोध आहे, तर दुसरीकडे त्यांचीच महायुती सरकारनं स्वतंत्र बाजार समित्यांचा निर्णय घेतलाय। या परिस्थितीत त्यांनी जाहीरपणे विरोध केला तर महायुतीत मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच विरोध केला असा संदेश समोर येईल। सांगली बाजार समितीचा इतिहास समजून घेतला तर आता आजचा जो वाद आहे तो आता अधिक स्पष्ट होईल। तर त्यावर एक नजर टाकूया। हा भाग दुष्काळी असल्याने शेतकऱ्यांना स्थिर आर्थिक आधार देण्यासाठी स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी मोठी बाजार समिती उभी केली। या समितीमुळे मिरज, जत आणि कवठे महाकाळ या तिन्ही भागांना मोठा फायदा झाला।
हळदीला आशियात नाव मिळालं, लाखो रुपयांची दैनिक उलाढाल सुरू झाली आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली। यानंतर त्रिभाजनाचा मुद्दा पुढे आला आणि हीच समिती मोठ्या राजकीय संघर्षाचं केंद्र बनली। जयंत पाटील, पतंगराव कदम आणि अजितराव घोरपडे आणि विलासराव जगताप यांनी एकत्र बसून हा जुना प्रश्न निकाली काढला होता। आजही ही घटना लोकांच्या स्मरणात आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर निवडणुका संपल्यावर पडळकर बाजार समितीच्या प्रश्नांवर मोठा राजकीय डाव टाकणार आहेत का? जत नगर परिषद निवडणूक, बाजार समितीचा जुना वाद आणि पडळकरांची आक्रमक शैली या तिन्ही गोष्टी मिळून जतचं राजकारण सध्या ढवळून निघाले। 2 डिसेंबर नंतर अनेक नवे राजकीय निर्णय जाहीर होण्याची शक्यता असताना पडळकरांचं एकच विधान सर्वात चर्चेत आलं आणि आता नीट जर पाहिलं आपण तर गोपीचंद पडळकर काय सूचित करत आहेत हे स्पष्ट जाणवतं। नगर परिषदेच्या निवडणुका होण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे 100हून अधिक उमेदवार हे नगरसेवकांनी नगराध्यक्षपदी निवडून आले, त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास स्वाभाविकपणे वाढलेला दिसतो। विधानसभेतही पक्षानं समाधानकारक कामगिरी केली होती। जिथे संधी मिळेल आणि जिथे राजकीय फायदा संभवतो तिथे भाजपने योग्य त्या युती आणि आघाड्या करण्याची तयारी दाखवली आहे, हेही मागील काही घटनांवरून दिसून येतं। आणि याच पार्श्वभूमीवर या निवडणुका संपल्यानंतर बाजार समितीचा मुद्दा संख्याबळाच्या आधारावर हाताळण्याची शक्यता निर्माण होते। महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे असा दावा पुढे करून पडळकर काहीतरी नवीन राजकीय डाव टाकण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न त्यांच्या या विधानामुळे अनिर्वायपणे निर्माण होतो। एकूणच जतचा विकास, नवी बाजार समिती, सांगलीचा ऐतिहासिक वाद आणि महायुतीतील अंतर्गत समीकरण या सगळ्याच्या मध्यभागी पडळकरांचं विधान समोर आहे आणि पुढील राजकीय घडामोडी कोणत्या दिशेने वळतील हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकीकडे पडळकरांचं 2 तारखेच्या नंतर 15 दिवस द्या हे केलेलं वक्तव्य आणि त्याच सभेत मुख्यमंत्र्यांचा त्यांना आलेला फोन या सगळ्यावरून आता कोणाला हा इशारा होता की पडळकरांना पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यातून हेच दाखवायचं आहे की काही झालं तरी अखेर सत्तेच्या खुर्चीत निर्णयात्मक भूमिका घेणारा भाजपच आहे हे दाखवायचे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।